जय भीम, जय शिवराय भावानो. फडणवीस साहेबांना माझे हात जोडून कळकळीत विनंती आहे, तुमच्या पाया पडून सांगतो साहेब, ही लोकांचे फेसबुक इंस्टाग्राम अकाउंट बंद करत बसल्यापेक्षा दाभोळकरांनी जो मानलेला कायदा होता ना, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा, अंधश्रद्धा विरोधी कायदा महाराष्ट्रात, तो कायदा तेवढा अंमलात आणा. आमच्या इकडे म्हण आहे, रानात तोंड झाका येते पण गावात तोंड झाकता येते. तुम्ही किती आयडिया बंद करणार? अख्ख्या महाराष्ट्राची आयडिया बंद करणार आहो का? त्याच्यापेक्षा ही जिथून ही घाण पैदा होते ती आश्रम, ती मठं बंद करा ना. तुम्हाला काय वाटतं, खरात संपला म्हणजे संपलं काय? आणखी असे हजारो खरात आहेत महाराष्ट्रामध्ये, ते अजून असे हजारो कांड करणार आहेत. त्यामुळं हे इंस्टाग्रामचे अकाउंट, फेसबुकचे अकाउंट ही बंद करणं, हा पोरखेळ बंद करून तुम्ही सरळ सरळ हे मठं बंद करायचे सगळेच्या सगळे. अंधश्रद्धा विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करा, जेणेकरून तुम्हाला पुढं इंस्टाग्रामचे अकाउंट बंद करायची वेळ येणार नाही. तुमचं कसं झालं माहिती आहे का? रोग आल्याला आणि इंजेक्शन तुम्ही पकालीला देऊ लागला. पकालीला रोग नाही साहेब, पकालीमध्ये पाणी असते, त्याच्यामुळं हाल्या नीट होणार नाही. त्याच्यानं हाल्याला इंजेक्शन द्या तर हाल्या नीट होईल. साहेब तुमच्या पाया पडून सांगतो, ही तुम्ही इंस्टाग्रामचे अकाउंट बंद करत बसल्यापेक्षा ह्यांचे मठं बंद करा. ही जी डुप्लिकेट लोक आहेत की नाही, यांच्या तपासण्या करा आणि यांची बंद करा. चांगल्या लोक असतील त्यांना माझं अभिनंदन, तुमच्याबद्दल काही बोलत नाही भावानो. पण काही लोक आपल्या धर्माच्या आडून आपल्याच मायाबाईंवर बलात्कार करतायत म्हणून आम्हाला बोलावं लागते. आणि त्याच्यापेक्षा वाईट हे आहे की फडणवीस साहेब आता अकाउंट बंद करत नाही का, इंस्टाग्रामचे काँग्रेसचं अकाउंट बंद केले, हे खूप चुकीचं आहे. बघा साहेब, तुम्हाला माझी विनंती आहे, चोर सोडून सणाच्याला पाशी देऊ नका प्लीज.